प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गुरुकुंज मोझरी येथे 5 दिवसापासून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उपोषणाचा लढा सुरू केला। सरकार त्यांची दखल घेत नसल्याने जिल्ह्याभर नाही तर पूर्ण राज्यभर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पेटून उठले आहे। जर कर्जमाफी झाली नाही तर आमच्या गोरगरिबांच्या दिव्यांगांच्या दात्याला कमी जास्त जर झाले तर आम्ही पेटून उठू, अन्यथा या सर्व मागण्या मान्य कराव्या। त्यासाठी अंजनगाव सुर्जी येथे सुद्धा प्रहारचे कार्यकर्ते पेटून उठून तहसील कार्यालय इमारतीवर चढून बच्चू भाऊ तुम आगे बढ़ो, कर्जमाफी झालीच पाहिजे अशा शासनाच्या विरोधात घोषणा देत प्रहार कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला। विषय आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी, तसेच मेंढपाळांचा विषय असो किंवा दिव्यांगांचा विषय असो, या झेंड्याच्या कातडीच्या सरकारला जाग यावी याकरिता बच्चूभाऊ हे उपोषणाला बसले आहेत। 5 दिवस झाले आज बच्चूभाऊच्या पोटात अन्न राखण सुद्धा नाही। त्याकरिता आम्ही प्रहार कार्यकर्ते अंजनगाव तहसील कार्यालय येथे सोडून आंदोलन केले। हे आमच्या आंदोलनात बच्चूभाऊच्या समर्थनार्थ हे आंदोलन होते। सरकारला जाग यावी याकरिता आम्ही आंदोलन केले। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।